नमस्कार, जय शिवराय. बोल ना दादा. हां, सर आपण आता पाहिलं की राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. हं, हं. तरी बऱ्याच भागामध्ये की असा जोरदार पाऊस नाही. तरी सर असा जोरदार पाऊस कधी पडेल याला सविस्तर माहिती द्या आणि पुढील हवामान अंदाज जुलैमध्ये कसा राहील ते सविस्तर माहिती द्या. नक्कीच. पाऊस सुरू झालाय 22 पासून आणि आजची आहे जवळपास 26 तारीख सकाळचे 10 वाजलेत आणि परिस्थिती जी आहे ही चांगली पद्धतीनं महाराष्ट्राला घेण्याची चालू आहे. हो, हो. आणि दरवर्षी जी पद्धत आहे जवळपास काही भागांना घेणं, काहींना सोडणं, काही ठिकाणी रिपिटेशन म्हणजे परत परत पडणं ही प्रक्रिया चालू आहे. आणि कालच आपण अंदाज दिला होता की 25 जूनला महाराष्ट्रातल्या जे काही सोडलेला भाग होता, परभणी, बीडचा, धाराशिवचा पट्टा हा देखील 25 पासून घ्यायला सुरुवात होईल. तर कालपासून सुरुवात झालेली आहे आणि या भागांमध्ये 3 दिवसामध्ये म्हणजे 27 आणि 28 संध्याकाळपर्यंत हा बीडचा राहिलेला जे काही गावखेडे आहेत, ग्रामीण भाग असेल, चांगला पट्टा जो आहे तो म्हणजे उत्तर दक्षिण जे काही ते यांना घ्यायला सुरुवात करेल आणि आजच्याही 26 तारखेला अहिल्यानगर या भागांमध्ये पुन्हा सुरुवात होणार आहे. हं. एकंदरीत पावसाचं चित्र जे आहे ते उघाडीचं नाहीये, ते वाढीचं आहे. त्यामुळे मोठं काही चिंतेची बाब नाहीये. उर्वरित महाराष्ट्रामध्ये स्थानिक लेवलला मोठ्या पावसाची शक्यता राहणार आहे आणि दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी सुद्धा पावसाळा ठीकठाक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाच्या बाबतीमध्ये अजूनही शेतकरी चिंतित आहे, कारण की काहींच्या पेरण्या स्टार्ट झाल्यात, काहींच्या नाही. तर अशा शेतकऱ्यांनी काळजी करण्यासारखं नाहीये. मान्सूनची प्रक्रिया जवळपास जुलै महिन्याच्या 9 ते 10 जुलैपर्यंत टिकून राहण्याचा अंदाज आहे. हो, हो. हम्म. आणि याच्यामध्ये आता पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र हा दरवर्षी उशिरा घेतलेला जाणारा भाग आहे, पण तिथे सुद्धा काल पासून सुरुवात झाली आहे. आजही तिथे ठिकठिकाणी पावसाचं सत्र चालू होणार आहे. हं. हम्म. मग सर काय ह्याच्यामध्ये काय धोका आहे का या पावसामध्ये? धोका म्हणजे काय, आता पेरणीच्या योग्यतेचं पाणी पडणं चालू आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पहिले तरी पेरल्याच्या नंतर 2 दिवस पुन्हा उघडायचा, 3 दिवस उघडायचा, कुठेतरी सापशिप करायचा, पण अनेक ठिकाणी आता पेरणीवरती पाऊस पडत चाललेला आहे. त्यामुळे गुड न्यूजच म्हणायची आहे. हां. आणि वारंवार जे भाग सोडले जातात त्यांनी सुद्धा घाबरण्याची प्रक्रिया याच्यामध्ये काहीच नाहीये, कारण की पाऊस हा लगातार आणि रोज आहे. कधीच हं. वातावरण असं थांबलेलं नाहीये, कधीच असं ऊन पडून मोकळं झालेलं नाहीये. त्यामध्ये रिपिटेशन वातावरणाची जी काही कमी दाबाचा जो काही पट्टा आहे बंगालच्या उपसागरात आणि लो प्रेशरमध्ये, यामध्ये सर चालू राहणारच आहे. हं, हं. हम्म. म्हणजे सर हे 10 जुलैपर्यंत पाऊस राहणार आणि पुढील सर? हे बघा, 27, 28, 29 ह्या आहेत मराठवाड्यासाठी. हां, हां. याच्यामध्ये जालना आहे, बीड आहे, लातूर आहे, परभणी आहे. आजही तिथे पाऊस आहे. नांदेड पट्टा आहे, वाशिम हिंगोलीचा पण भाग आहे आणि एकंदरीत विदर्भ आणि मराठवाडा खानदेशसह आहेच. हां, हां. फक्त घेण्याची जी काही प्रमाण आहे, ही जी काही 100% पेरणी योग्यतेचं जे वातावरण आहे याच्यामध्ये वेळ लागतोय. पण कालावधी आता काही दिवसाच्या मर्यादित वेळेसाठीच राहिलेला आहे. उद्या आज पाऊस आहेच, पण 27, 28 आणि 29 हे असे तारखा आहेत जे मागच्या वेळेस जसं की विदर्भाला त्यांनी कव्हरिंग केलंय, तसंच मराठवाड्याला कव्हर करण्यासाठी किंवा 100%ची पूर्ण व्याप्ती होण्यासाठी हा 3-4 दिवसाचा कालावधी लागणार आहे. पण हां. बीडमध्ये असं नाही की आज पण नाही, आजही आहे, उद्याही आहे आणि 28ला तर चांगलीच व्याप्ती आहे. जर तरीही 27-28 मध्ये काही जर हुकले असतील 1-2 गावं किंवा काही ना अपुरा पडला असेल तर तो 29ला कव्हर अप होऊन जाईल. पण 27-28ला इथला भाग सुटणार नाहीये, अशी परिस्थिती उद्भवताना दिसते. हां, हां. हम्म. धन्यवाद सर शेतकऱ्याला माहिती दिल्याबद्दल. नक्की, धन्यवाद.